बस बा आमची एसटी होकायची तिकडे तर बसा लागेल मग आम्हाला इकडे रातभर. अरे बाबा इथंच आहे ना रे बाबा, 2 मिनिटावर रस्त्यावरच घर आहे माया. हे रस्ता ओलांडला की होय एसट्या गिष्ट्या येते का नाही, मग तरकत नाही मले. रातचं दिसत नाही ना. हो, दिवसा दिसते मले पण रातचं नाही दिसत. हो ते का रात अंधारी म्हणते ती आहे मले. हो का, बरोबर जाऊ द्या असू द्या. हो चला हिरे बाजी नाही छत्री रडे चला चला. हो कुकड्या सांगा लवकर. जरा असं नाटक करतो त्याच्या भतीच्या. अरे काय आहे म्हणलं, कसं काय हा आबाजी कुठे घेऊन चालले पोटेल तुम्ही? अरे काही नाही बाबा, रात अंधारी आहे मले दिसत नाही. हो आता फिरत फिरत आलो ना, अंधार पडला. हो इथंच आपलं घर आहे, बंगला आहे, मोठी हवेली आहे. हो म्हणलं बाबा मले काय आता लेकर बाय आहे पण तिकडे शिकायले कोणी नोकऱ्यावर आहे. हो यायला म्हणलं बा तिथपर्यंत 2 मिनिटात पोहोचून द्या. एस टीच्यानं म्हणजे कशा लय मोठी गडबड असती इथं, नाही धडकाव एखादी एस टीवर. हो म्हणून म्हणलं त्याला घेऊन चाललो. असं हो का, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. पायदा बा नाही ते बा काही सांगता येत नाही. हो मग काय तर लहान लेकर आहे बिचारे गरीब, हा फालतू फसवसान नेसान कुठेले कायले. नाही हो दादा, काय तुम्ही रजा त्याला तर म्हणलं मुक्कामी राहा, त्याच्या गावची ओळख आहे माहिती त्या कंदिला संग. मग म्हणून तर आता त्याला हक्कानं म्हणून राहिलं बाबू पोहोचून द्या म्हणून. नाही तर राहू द्या बाबू. हो तुम्हाला वाटत तर फालतू, राहू द्या राहू द्या. नाही नाही, तसं काही नाही आबाजी. हो, चला तुम्ही देतो पोहोचून इथं पोहोचून द्यायला काय. हो, चला चला लवकर चला नाही एसटी जाईल आमची. चला गोष्टीत टाइम घर राहील चला. जमलं नाही का, हो तर असं नाटक करावं लागतं ना. हो पण ते भाऊ कुठं चालले? नाही भाऊ तुम्ही कुठं चालले म्हणलं, बऱ्याच वेळच्या बसून इथं. हा का एस टी लागली नाही का तुमची? नाही आम्ही इकडे हिंगोलीला चाललो, शेवटचा टाईम आहे ना इथं हिंगोलीचा. हो बस आता 8:30 वाजताचा. रामपूरचा आणि आपला सोबत. हो आता यायची ना आमची सोबतच लागतील गाडी. हो त्याला आपल्या काकाजीला घेऊन चाललो मी हिंगोलीला, दवाखान्यात दाखवतो म्हणलं. असं हो का, बरं बरं पाहिजे बरं. गाडी गिडी नाही सापडली तर आपली हवेली आहे म्हणलं, अडी अडचण नसलं तर. हो लय लोक अशी अडचण नसली तर मी त्याला माघारी रातभर राहू देतो. हो वाटलं तर या तुम्ही, इथंच आहे जवळ. हो चला रे बा पोट्टो चला. हो या तर लागणच ना आम्हाला का इकडे. आता आम्हाला काय बस स्टँडवर मारतो बा रातभर. हो ना मग काय तर हवेलीच्या बाहेर देतो काढून. हो बरं बरं येतो ना जर पडलं आवश्यकता तर. हो हो काय हरकत नाही. काय नाव काय हवेलीचं समजा. हो तसं एस टी येतेच म्हणा आमची, पण अडी अडचण असं बा विचारलेलं. काय नाव काय म्हणलं म्हणजे विचारपूस केली तर. काही नाही बस दादाजी की हवेली. हो दादाजी की हवेली म्हटलं कोणी वैयक्तिक. हो विचारायचं आणि याचं. हो काही हरकत नाही, जवळच आहे जवळ बस स्टँडला लागून. हो या तुम्ही. हो चला रे बा चला रे पोट्टो. आलंच नाही का हो, काय इतका टाइम झाला अजून तुम्ही म्हणता की पुढे आहे पुढे आहे. हुकला का नाही पुढे आलो का आपण. हो ना मी तेच म्हणून राहिलो, काय पुढे आलो काय सांगा. कुठं आहो सध्या आपण, कुठं आहो? आपण इथं लोकमान्य टिळक चौकात नाही बा सध्या. हो, इथं इतक्यात आहे का. अरे बापा तुम्ही तर कुठं आणलं रे काय बापा. अरे लय पुढे आलो ना आपण, लय पुढे आलो. उतराजा अरे मांग घे मांग. हो मांग चला मांग. हे रस्ता आपला पुढचा होता ना, मांग आहे मांग. हो घ्या मांग चला. त्या महा म्हणतो मागं आहे म्हणते, काही पुढे आहे म्हणते. काय कसं करावं एक तर दिसत काहीच नाही म्हणते. आता रस्ता कोणा कसं काय बस स्टँडवर आले होते समजत नाही. हो चला मग लवकर चला. हो पटकन पटकन आमची एसटी घमाट वाटते बा. चला चला. आपली हवेली आहे. बाबुराजा तुम्ही घुमवलं होतं का मुली. कुठं का किडनॅप करत होते बापा का काय करता माझ्यासारखे. हो म्हणलं हे ही आपली हवेली. बापा जगण्या हवेली का काय हवे. हवेली भुटाची हवेली दिसते का नाही रे. बापा बाबा खतरनाक खायला का. हो बापा रेस मोठी आहे तिकडे मागं. बापा बाबा काय पाहून राहिले रे बाबा. काय पाहता पाहिजा बाबा. हो कसं कोणाचं काही चोराव नाही न्याव नाही बरं. हो मला दिसत नाही तर कसं लोक लय गैरफायदा घेते. हो कोण काय उचलून नेमच नाही. आता आम्ही का छोट्या हवा आणून घातलं तर घातलं म्हणते नेता का काही. अरे म्हणलं आबाजी आम्ही काही नाही नेत बा तुमचं. फक्त आता लवकर जातो म्हणलं आमची एसटी जाते का काय सांगा. आता 8:40 झाले आता. 8:45 लोक निघत असते ती गाडी आमची. चला येतो म्हणलं आम्ही आता. पहा आता तुमचं जाता येत ना घरातले बरोबर. हो हो जातो जातो बरोबर. आणि म्हणलं मी काय म्हणतो बाबू, हो जर काही अडचण आली बी, हो एस टी गेली बी तर काही काळजी करायची नाही. कोण्या सोयऱ्या धायऱ्याच्या घरी जाऊन त्याला तकलीफही द्यायची नाही. हो आपली हे पा सांगतो ना, तुम्ही आता रोजच अपडाऊन करता. अडी पडीले काही बी आपलं यायचं मस्त राहायचं. हो काही काळजी नाही. लागलं तर हे पा सांगतो ना, जेवण म्हणसान जेवण, नाश्ता म्हणसान नाश्ता. हो आपण पार्सल बोलवू. आपण तेवढं बारीक पाहणारा माणूस नाही. नाही नाही नाही, आता काय जेवायचं खावायचं आम्ही थांबतो का बा इथं. आमची एसटी आहे आता. जातो जातो. 5-10 मिनिटं मागे पुढे होती ते. चाललो आम्ही आता. येतो जा तुम्ही घरात नाही करा आराम करा. बरं या मग आता जातो मी जातो. हो फक्त पाहिजे बाबू. एस टी गिष्टी हुकली तर लवकर ये जा बाबू वापस. हो मी वाट पाहतो. नाही तर मग कसं असं तर मग चालले जा. हो काही कोणाच्या घरी जात बसू नका. ठीक आहे या मग. नाही तुम्हाला काय टकली वा. एसटी हुकटही नाही आमची. हुकलीच तर आमचे बाप्पू नाही का माय त्याच्या घरी जा तुम्ही टेन्शन नका घेऊ. अरे बाबा तसं काही नाही ना, तुम्ही जा कुठे पण मला काळजी वाटते ना रे बाबा. हो असं वाटते आपल्या आबाजी समजूनच या तुम्ही. काही चिंता करायचं काम नाही. कोणत्या जवळच्या नांदी लागू नका ना कोणाच्याच नाही. हो बिंदास याचं मस्त आपला आरामात. हो पहा तुम्ही काय होते तर या एस टी स्टँडहून या तुम्ही आता. हो आता लोक राहिली तुम्हाला एस टी. झालं हो या मग. हेलो हाँ बोलो बोलो. हाँ बोलो दादाजी अभी बोलो. क्या राजा अभी तुम इतने फोन लगा रहे. हाँ बोलो.
फोन लावायचं म्हणजे ते फक्त इथून निघाले म्हटलं ती एस टी गेली का जायची आहे हो, नाही तर मग सगळा प्लॅन फेल होऊन जाईल ना आपला. हो आता इथून गेले म्हटलं तसं त्याला 10-15 मिनटं घुमवलं म्या. हो पण कदाचित जर एस टी गेली नाही गेली काही आहे का नाही बरोबर डिटेल माहिती गेली म्हणून. कायची आता हे पहा एस टी तर लागला हो, लागला गेला पण अजून निघायचं आहे ते हो. एक तर विशेष म्हणजे आम्ही इकडे अंदर आलो हॉटेलमध्ये हो. काय करता ते देवीदास सनसने ते टुकटुके नाही का टुकटुके हो, ज्याला आपण आता समजा भंडवलं होतं ते लग्नाच्या ज्या हो, ते पोट्ट होतं ना, त्यानं आम्हाला जर पाहिलं असतं तर हो, म्हणून आम्ही आता अंदर हॉटेलमध्ये हो ते जायची वाटच पाहून राहिलो. अजून तर काही गाडी गेला नाही. हो ते टुकटुक आहे ना, हो हो ओळखतो ना त्याला. आपण फसवलं होतं पण त्यांनाच आपल्याला अंदर घातलं होतं त्यानं रामपूरवाले ना आपल्याला. हो पण मी काय म्हणतो हो, आता एस टी जाती नाही जात तर पाय लवकर आणि मला सांग हो. तिथून अंदरूनच पाय बरोबर अनाऊन्स होतेच ते आवाज ऐकू येते. हो ना, मैं और चाचा हो यहाँ पे, तुम टेंशन मत लो हो, लेकिन ये पोस्ट नहीं होना अभी हो, अब समझतेस ना क्या है तो हो, मैं बताता तुमको क्या है तो हो. ठीक है ठीक आहे. नाही जाती एस टी जातीस ते 100%. फक्त एक काम करा आता हो, तुम्ही बरोबर तिथंच थांबा हो. ते आल्यानंतर त्याच्याशी बरोबर बोला म्हणा आमची एस टी हुकली आणि तसं करून त्याला बरोबर आपल्या हवेलीवर घेऊन या. चला म्हणा कुठं राहता म्हणा बा हो, चला तिकडे तरी त्या बुढेबानं म्हटलंच म्हणा रा म्हणून या म्हणून चला तिकडेच. बरोबर हो ना तसंच करतो आता. तसं चाचा म्हणेच आपण त्याला घेऊन चालले जाऊ कमीत कमी हवेली तरी दाखवा असं म्हणून त्याला तिथपर्यंत आणतोस. बरं ठीक आहे मग आता हो. पहा आता काय होते ते गाडी जाते नाही जात लपून पहा जरा ती देवीदास संस्थेने गेला नाही गेला पहा लवकर. का काका तुम्ही तिथे बसले होते मगाशी गेले नाही का तुम्ही अजून? लागलं नाही एसटी तुमची? आमची रामपूर गेली का रामपूर? अरे काय माणसं आले का तुम्ही, जरासं लवकर यायचं असतं ना. अबे का 5 मिनिटं झाली एसटी जाऊ मग आता येऊन राहिले आपले चाललेले का काही करता. आता इंका आमची एसटी बंद पडली मग आता आजची कॅन्सल झाली. आता आमची मोठी वांदी झाली. आता काय करा काय नाही. ते माझ्या काका तिथं बसून आहे मी इकडे आता हिंडून राहिलो. काय करता आता. अरे बाबा गेलीच का एसटी? अरे रे आता कसं काय किती आपत झाली आमची. ते बुढे बाबा बरोबर नाही सांगत ना आम्हाला. पुढे नेलं मग वापस आणलं इकडे तिकडे. मग आज जवळ होती एक पर्यंत नेलं तिकडे दूर. हो ना पण लेका बुडा चांगला होता पण नाही का ते हो ना. मी तर आता तेच विचार करून राहिलो त्याच्या घरी जाऊ का मुक्कामी का जाता हो ना. त्या काकाला घेऊन लॉजवर जातो म्हणलं तर पैसे तेवढे द्यावं लागते त्यापेक्षा आता पाहा लागेल मला. तुम्ही पाहिली का ती आता पाहिलीच असं हवेली तुम्ही पोहोचून दिलं तर तेवढं लेका कसं करावं रे दाखवून देता का तेवढी आम्हाला. का रातभर आम्ही काय हेच काम करू का? याला दाखवा घर आणि त्याला दाखवा हवेली. म्हणजे आमच्याच आम्हाला इकडे डोकं काम नाही करू राहिला. आता काय करा म्हणून आमची एसटी हुकली नाही हो. अरे हो ना मग तुम्ही तुमचे टेन्शन मुक्त होता तुम्ही मग काय तर अरे म्हणलं बा तुम्ही तिथंच राहणार रातभर रे हो. आता ते म्हणेस ना बुडा या म्हणून राह म्हणून रातभर राह. सकाळी आता शनिवार आहे ना उद्या सकाळची शाळा असेल ना. अरे होय की नाही पाय की नाही आमची कुठं बसता बा त्याच्या घरी कोणाची इथे जात असते का? पण माणूस लेका भला माणूस दिसला ना ती एकटाच राहते म्हणे. आता तुम्ही ऐकलं आम्ही ऐकलं तुमच्या गोष्टी मग आता म्हणी ना ती स्वतःहून तोंडा ना काही अडी अडचण नसली या म्हणी दादाजी हवेली आहे म्हणून पहा बा तुम्ही तुम्ही कुठं चालले मग. आम्ही बापूच्या घरी जातो. आता काय करतो मग रातभर राहत लागेल ना. काय करा आता सकाळून शाळा आहे मग आता जाऊ द्या. अरे काय रे जाता राजा इतके दूर. आता इथं जवळच्या जवळ आहे रातभर काय 8 घंट्याची गोष्ट नाही तुम्ही बापूला का कल्ला करून तुम्ही असे कामं करता एसट्या हुकवता आणि याला नाही त्याला नाही त्यापेक्षा तुम्ही असं करा रात्रभर मस्त इथं राहा आम्ही राहतो फर्स्ट क्लास. आता मी मा काकाला बोलावतो आणि चाललं मग दाखवून द्या आम्हाला तेवढी नाही तर पाहा शेवटी तुमची इच्छा. फक्त आम्हाला तेवढी हवेली दाखवून द्या मग एक परी कुठे जा मला काय करावं लागते हो ना. फालतूचे आपले बसले आपले काही कामं करत म्हणता नाही का फोन काय बापू म्हणून काय का 17 राज्य लावला तो नाही का. जाऊ दे जगण्या चल मग आता काय करतो मग दुसरं काही इलाजच नाही. आता एसटी गेली तसं करतं का हो ना. आता ते का बाप्पू म्हणून दादाच्या येते बा नाही का फालतू त्याला बी आपल्या सरमही लागते जायची कोणाच्या घरी नाही तर मग नलूताईच्या घरी गेलो असत ती म्हणून दादाचे बघा येत राहते बाय पोट्टे जाऊ दे मग हो आबाई चांगले आले का ते राहू आपण रात्रभर जाऊ दे मग. तसंच करू एक तर घरच्या सांगता येत नाही बाबू घरचे म्हणून कुठं गेले काय गेले त्यापेक्षा मुकाड्यानं आपण काय करू दोस्ताच्या खोलीवर गेलतो म्हणा असं सांगून देऊ. रात्रभर राहिलो बा सकाळची शाळा होती असं सांगून देऊ. नाही तसंच करा तुम्ही काही फोन लावायची गरज नाही. माणूस चांगला आबाजी मस्त रात्रभर राहायचं बिलकुल ऐशमध्ये काय टेन्शन आहे. मस्त असं हवेली गेली चांगली असं ना मोठीसाठी राजोक्ती बाबा लय सुपर लय मोठे हवेली मग काय काही पाहायचं कामच नाही. लय मोठं काय ते माणूस आबाजी चला मग आता चाल मग कुठे आहे तुमचे काका? आहेत ना तिथं बसलेले आहेत ना त्याला जास्त चालू नाही होत ना हो. मी आलतो मी आला तर दुसरी आता काय पर्याय पाहा विचारच करू राहिलो हो. चला मग आता मी बोलवणार तू त्याला हो दाखवून द्या आम्हाला. एक फोन लावायचा होता घरी फोन लावून देतो मग आम्ही दोस्ताच्या घरी थांबलो म्हणून मोबाईल आहे का तुमच्याजवळ द्या बरं. आमच्याकडे मोबाईल नाही बाबा लावू ना तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बा पहिले आपण हवेलीवर जाऊ निवांत तिथं मग पद्धतशीर बोला तुम्ही मस्त घाई गडबड काय करून राहिले अर्धा नाही 1 घंटा बोला ना मग आता कुठं टाइमपास करता ते काकाजी तिकडे पाहू राहिले असं ना मला हो. चला हो तिथं गेल्यावर देतो तुम्हाला मोबाईल खोलीत दिले दडपून की हो. चला मग आता हो चला मग तिथं देता मग हो घरी गेल्यावर देता मोबाईल त्या हवेलीवर आणि तिथून मी फोन लावून देतो मग चला मग. चला आले वाटते नाही का. चला जमला आता 5 लाखाला मरण नाही का. अडीच वसूल करतो ज्याच्या बसून
आता आले हे दोघं जण नाही का. आता भतीजाला दिलं पाठवून नाश्ता आणाले, जेवण आणाले. झालं आता आले. आता शिकार आली आपल्या फाशात. आता आता पाहू द्या काय म्हणते. अरे कोण होय रे, आवाज येऊन राहिला, कोण आहे तिकडे? अरे आबाजी, आम्ही म्हणलं ते जगन संकेत, तुम्हाला आम्ही नाव सांगितलं का? तुम्हाला इथं आणून घातलं तुमच्या हवेलीत. आमची एसटी हुकली का? एसटी हुकली मला आमची. असं हो का? बरं मग हुकू दे ना. हुकली तर हुकली, आपलं घरच आहे ना. मग काय लय तुमचंच घर समजा ना राहा. हो भुका गिका लागल्या असेल तर मी जेवणही बोलावतो वेटर जवळून. हो आता हॉटेल अजून चालूच आहे तर. हो हे दोन अजून मला जास्त माणसं दिसून राहिले, जरा अंदूक. कोणी तुमच्या संग आहे का याच्यात नाही? हो काकाजी, आम्ही म्हणलं हो हे आमचे काका आणि मी. हो आता ते काय झालं, आमची हिंगोली टाईम हो ते काय गाडी जरा म्हणजे काम निघालं म्हणे, हो कॅन्सल झाला. हो तर हे पोट्टे म्हणे बा कसं करतात. मी म्हटलं मग काय करू, चला बा येतो मग तुमच्या संग. तर म्हटलं म्हणून मग आम्ही तुमच्या इथं राहासाठी चालतो रातभर. असं हो का? बरं मग काय हरकत आहे का? आपली हवेली लहान आहे, अजूनही 5-50 असले बस स्टँडवरचे राहिले सुईले ते आणले असते, चालले असते. हो राम मस्त आहे बा, संडास आहे, बाथरूम आहे, सगळं खोल्या आहे, स्पेशल खोल्या आहे. जिथं वाटलं तिथं झोपा राहा. हो जेवणाचं मग मी आता फोन करतो मी हॉटेलवाल्याले, भतीजेले. मग ती घेऊन येईन मग आपल्या जेवणाचा. चला रे बा पोट्ट्यो, या अंदर या, पाणी गिनी प्या. हो फक्त आम्ही एक फोन लावतो याच्या फोनवरून. आमच्या घरी आम्ही मित्राची इथं म्हणून. नाही तर मग अजून घरचे पाय करायचे, एसटीवर ते दिसलं नाही तर आम्ही लावू ना बाबा, माझ फोनावर लावा ना, कायले चिंता करता. हो पाणी तर प्या. पाणी पिलं की झालं, देतो अंदर घालून तिकडे. हो या तुम्ही अंदर, मस्त आपल्या शाईमध्ये मस्त बसा निवांत, फोन लावा. या चला म्हणलं. हो घ्या तुम्ही, घ्या तुमच्या थैल्यान यावर आता. आता होते सुरू कार्यक्रम. चला. अरे बा ते फोनच मागून राहिले ना, फोन लावायचा आहे. तुम्ही बाहेर आहे, तिकडे चाच्याजवळ फोन नाही म्हणून सांगितलं, ती त्याच्याजवळ बसून आहे. आता ते मला फोन मागे म्हणून मी बाहेर आलो. ते आता भतीच्या काही येते डबे घेऊन. ते पोट्टे तंग करून राहिलेत ना. अरे हो ना, तेच तर म्हणून तुम्ही बाहेर थांबून राहिलो. भतीजाची वाट पाय, डबा आला की बस. हो ना, तोपर्यंत तरी घुमवाच लागते ना. त्याला जर मोबाईल दिला आणि फोन लावला घरी तर मग काय फायदा. हो अजिबात फोन नाही लागू द्यायचा. लोकेशन हे ते फालतू लक्ष द्यायचं, त्याच्यात बसा लागं. थांबा तुम्ही. हो देतो म्हणा, काळजी नको करू, देतो करायचं. हो जेवण झाल्यावर द्यायची द्यायले, नंतर दडपू जेवण करू द्या फक्त. आले म्हटलं भतीजा आला आता. अरे चला ना, हो चला ना, काय राजा भतीजा. अरे क्या भतीजे, जल्दी आने का जरा, वो लड़के मोबाईल मांग रहे ना. तो आता एक काम करायचं, जेवण झाल्यानंतर, जेवेपर्यंत तर आम्ही मोबाईल देत नाही दिले. जेवण झालं की त्याला बिलकुल एका खोलीतनी दडपून द्यायचं आणि त्याच्या बापाचे नंबर घेऊन त्याला फोन लावायचे. हो ना, आता हे जेवतानीचे फोटो काढून घ्या सगळे. म्हणजे त्याला सांगता येईल की पहा आता आम्ही त्याची व्यवस्था करून राहिलो. पण नंतर तुम्ही का 5 लाख आम्हाला पाठवले नाही तर म्हटलं काम झालं समजा यायचं. हो मग सांगतो म्हणा तुम्हाला काय करतो आम्ही तर. म्हणून म्हटलं धमकी गिमकी आपल्याला रातचे 11:30 तेवढ्यात द्यायची. तोपर्यंत जेवणं खावणं हे ते बिलकुल ओके अरेंजमेंट करायची आपल्याला. बाबा खाने के वास्ते मैंने कितना खर्चा किया, ये देखो बोलो. गुलाब जामुन ये वो सब लाया ना मैंने. 2000 का ये हो गया सब सामान. फ्रूट सब लाया मैंने उनको. लेकिन कैसा 5 लाख से काम नहीं बनता अपना. कम से कम 8 लाख तो भी मांग लो. 4 तो आने को ना, 2 लाख. अरे बाबा काश्तकार के लड़के है ना वो, एक के पास 7 एकड़ है, एक के पास 2.5 एकड़ है. वो काय की देंगी ते. वो तो बियाना खतन पानी उसके वजह से परेशान होंगे. अरे वो कहाँ से भी सोए लगाएंगे, उसकी चिंता अपने को काय को करने का. 8 लाख लेके आओ बोलना तुम. कुछ भी कर, जमीन बेच उधर, कुछ भी कर. बोलते कि फिर 8 लाख का फिर तो पुरता अपने को, नहीं तो 5 में क्या हो रहा अभी. बरं पाहू ना मग पहिले 8 मागून पाहू. नाही दिले तर मग आलेच 5 वर. 5 तर कमीत कमी 5 तर आपल्याला वसूल करायच्या. हो एक वेळ 5 घेतली की आपली जागा बदलून टाकू, अजून डबल वापस येऊ 8 दिवसानं. चला मग आता जेवण खावणं करू. ते पोट्टे तंग व्हायला येतात, मोबाईलच मागून राहिले. बरोबर व्हा ना मग तुम्ही समोर व्हा. त्याला म्हणा बस जेवण करा, मग पुन्हा लावत बसा म्हणा. जीव घ्या म्हणा, गरम आहे. भाजून पुढे आला म्हणा डबे आला. हो ना, का रे देवीदास म्हणलं, संकेत आणि आपलं जगन म्हणलं हल्टिंगवर येत असते रोज. हो आले नाही म्हणलं ते. हो दिसले नाही का, आहे का एसटीत आहेत का? सांगा आता का अंदर बसेलात का ते? आलेच तर नाही ते. कुठं होते ते? बस स्टँडवर तर दिसले नाही मला. एसटीत कुठं बसले ते? हो म्हणलं रोजच येतात ना, याच टाईमला येते ना एसटीनं. मग काय तर त्याचं काय होतं ते. काय शिकवणी वर्ग आहे म्हणते बाबा त्याचा, ते केल्यावर मग येत असते ते. हो आता आले नाही म्हणलं, म्हणून म्हणलं कसं काय म्हणा, काय झालं कायचं. अरे बाबा आम्हीच तर तिथं आता कसं उशिला बसला गेलो, आमचीच ते एसटी हुकत होती. मग आता तिथंच तर आम्हाला कुठे दिसलं नाही ते. आलेच नाही का तिथं, कुठं होती एसटी पैसे नव्हतेच ना बस स्टँडवर ते. म्हणता नाही. हो ना, मग आता काय कुठं गेले असं म्हणा. मग भिंत आता येत असते ना. पण आता काय झालं का, एसटी हुकली बिचारायची का काय झालं आता. अमित बा आता काय झालं द्यायचं. हो काही फोन लावून पाहा मग. हो तिथं कुठं कोणाच्या घरी गेले असेल तर. अरे शिवलाल, मी काय म्हणतो इकडे बरं. काय म्हणते बा ते सनसनी. हो ना, काय बाजार आणला का? हो आलो. हो 1 मिनिट. हो चल बरं, काय म्हणते भाऊ. काय म्हणता बोल, काय गडबड.
अरे गडबड म्हणजे आता हे मोठे बाबा सांगून राहिले जगन संकेत आता रोज येते म्हणते या टाईमला. आता समजा आपल्याला माहीत आहे हो ते आले नाही म्हणते एस टीनं. हो काय एस टी हुकली का काय झालं काय नाही समजायला मार्ग नाही. एखादा फोन लावून पाय ना ते बळभोजी तर गेले का कुठं गेले का काय आहे काय नाही. हा जरा माहीत पडते मग. काय म्हणता असं का बरोबर पाहा लागन बा. आता तसे तर येत असते राजे शक्यतोवर ते राहत नाहीत मुक्कामी. पाहतो आता मला वाटतं मग काय बळभोल लावून पाहू का. हो पाहा लागन आता जरा काहीच वाटून राहिले पुट्टे आले काऊन नाही तर. बरं पाहतो चेक करून लावतो फोन. लाव बरं बाबा कुठं आहे काय आहे तर हो ना रोजच आता मी त्याला घ्यायला येतो ना. हो लाव फोन लाव. डायरेक्ट फोन होता सांगा लट्टातीच माणसाची आता रामपूरून फोन आला की रे रातचा रत्ता हो काय आणि काय नाही. हो आता कधी पुढे बरोबर नाही पडला हे कोणता काय सांगा आता. हो ना फालतू बोलणे खा लागले पोलिसाचे काही चोर नाही फोर नाही काही लावले का म्हणे. हा ना ते खातोड्याला बोलला मला बोलला. हो काय म्हणते आता पाहतो आता काय म्हणते. हो एक मिनिट. राम 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 म्हणलं बोला शिवलालजी. हो काय होता विषय. काय विषय राजा मोठे गंभीर विषय होऊन राहिला एक कायच करावं. आता कोणता गंभीर आहे बा. हो ना अरे कोणता हो काय झालं आता. काही चकवा गिकवा काही मुंजा गिंजा काही दुसरं काही आहे का काय आहे. हा नवीनच आहे का काही. नाही ना तुम्हाला मजा कसं वाटून राहील बा. अरे म्हणलं इकडे आम्ही किती परेशान आहो. हा आपलं जगन संख्ये दोघं जण घरी आले नाही एस टीनं आता हर्टिंगनं. रोज येत असतात ना ते या टाईमला बरोबर. हा आता रोजच आहे ना पण आज आलेच नाही ते. काय बोलून राहिले संकेतन आपलं जगन का घरी आले नाही अजून हर्टिंग ना काय बोलता राजा. हा आज आले नाही का. मग म्हणूनच फोन केला ना तुम्हाला. मग काय आम्ही इथंच उभं होतो एस टी आला. हो म्हणे बा आले नाही. हो त्याचे आता माय बाबा आहेत ना तिथं. हो तर म्हटलं मी काय म्हणतो तुमची इथं मग आले का ते. हो आलेच नाही समजा. इथं काय आले म्हणून तुम्हाला विचारून राहिलो. हा कुठं आहेत म्हणून. हो इथं नाही आले ते. हो नाही तर येत असतात ते काहीतरी आता समजा एखादी एस टी हुकला म्हणा किंवा काही प्रॉब्लेम आला. हो येत असते ते पण आज काय आले नाही बा. बोलता राजा आले नाही म्हणता नाही. हो हा मग गेले कुठं असते नाही. त्या याची जात असतात ते नलताईची जातात कधी कधी. एखाद्या वेळेस आपल्या इथे येतात एसटीचा काही प्रॉब्लेम असला म्हणा किंवा हुकली म्हणा तर मग अशा वेळेस ते नलताईची इथे जात असतात. तिथं गेले का पहा मला फोन लाव. शिवलाल भाऊ हो एक फोन लावून पाहता का तुम्ही. हो नलू मॅडमले काय तिकडे आल्या का नाही म्हणा पोट्टे आलेत का म्हणा बा. हो विचारावर येईल. हो नाही तर मग कसं मी जाऊन पाहते घरी नाही लागला तर. असं बरं लावतो ना मग मी. हो नलू ताईला लावतो फोन काय म्हणते पाहतो ते. हो तिच्या जरी घरी गेले असतील मग फारच चांगलं. पण ते कसं आता असं वाटते बा कुठं आहे कुठं नाही पोट्ट्याने फोन नाही करायला पाहिजे काय कांदा. हो ना त्याला सांगितलं ना मी काही असलं नसलं घरी फोन लावायचा बा मला फोन लावायचा मी घ्यायला येतो शाळेत नाही. हो ना आता ते शाळेतून जाते ट्युशन क्लास केले की मग एस टीवर जाते तर मग आता बस स्टॉपवरून फोन केला असता मी गेलो नसतो गाडी घेऊ. हा पोट्टे भरले सर मी जायते काय करा आता. ते बरोबर आहे म्हणा ठीक आहे पाहतो ना मी. हो तसं काही काळजी नाही म्हणा पण तसं वाटून राहिलं माणसाला बा अजून आलं नाही. हा हो पाहतो कुठं गेले कुठं नाही लावतो फोन. हा ओके. नाही तर मग हे बा एक काम करायचं तुम्ही. हो शिंग मारायला विचारून घ्या म्हणा कदाचित म्हणा ते ट्युशन आज आलते का नाही आलते हे पाहून घ्या तुम्ही. हो एक वेळ त्याला फोन लावून पहा. बरोबर हो ना त्याला लावतो ना. आहे ना नंबर आहे ना मापाशी एक वेळ गेलतो ना भेटायला त्याचीच ट्युशन क्लास आहे का ते. बरोबर हो लावतो त्याला फोन. शिवलाल काका फोन नाही का. हो बातच गेले तर सिलेंडर घेऊन. हो फोनही नाही केला मस्त आता आनंदात असतील. हा बोला ना काका बोला म्हटलं काय म्हणत होते. काही नाही म्हटलं नलू ते काय आता त्या दिवशी म्हटलं ते काय जायच्या वेळेस सांगितलं नाही गेलं. हो चाबी म्हटलं शांताराम भाऊ जोडच आहे तुला केला असं ना त्याने फोन. हो ते काय सिलेंडर लगायचे तू म्हणे नाही म्हणे मग तिथे सापडले ते. हा सिलेंडर तिथंच होते बा. नाही आता तुम्ही तर म्हणता नव्हते म्हणून आता म्हणता हो म्हणता. आता मला काही माहित नाही बा. हो पण मी आता कसं होते त्यावेळेस होतेच पण. हो ना मग तेच म्हणलं कसं काय चमत्कार झाला काय गायब झाले ते उपकले अजून डबल तिथं आले काय समजायला मार्ग नाही. हो पण होते तिथं मग. हो घेऊन गेलो मग आम्ही ते. हो काय करता आता. हो रिकामे का होईना जाऊ द्या म्हटलं घेऊन जा घराकडे. हो नेलेत ते आम्ही आता. हो कोण आणले कोण नेले काय पत्ता नाही बा. हो ठीक आहे मग ठेवतो मग मी. हो फक्त अरे हो एक विचारायचं होतं आपलं जगन संकेत आहे का तिथं आले का मुक्कामी आज. नाही जगन संकेत तर नाही आले आमच्या रूमवर कधी कधी येत असतात ते. बाबा नाही का असं हो का. आता बळभोले फोन केला होता ते म्हणे नाही म्हणे तुमची तर आले असेल तर पहा. हो आता काय एस टीनं आले नाही फोनही नाही केला पोट्टे ना. आता घरी समजा नाही तर फोन करतच ते म्हणे. मग असं एक काम करा तुम्ही बहुतेक त्यांना उशीर झाला असेल क्लासेसला. हो तर तिथून आता बहुतेक कोणा मित्राच्या वगैरे घरी किंवा कुठं गेले काय गेले एक वेळ आता तुम्ही त्या सरांना फोन लावा. बरोबर शिंग मारे नाही का. हो ठीक आहे हो हाय नंबर आहे माझ्याकडे लावतो द्यायला. हो ठीक आहे पाहतो आता बहुतेक आता काय मित्राच्या रूमवर गेले कुठं गेले काही समजायला मार्ग नाही. बहुतेक मित्राच्याच घरी गेले असतील ते. हो आता उद्या सकाळची शाळा आहे की नाही त्यांना वाटलं असेल आता काय घरी जा म्हणून थांबले असतील ते कदाचित. फोन घेऊन लावतील ते नाही तर लावत राहिला असेल. हो बाकी मी काय म्हणतो कंदील आबाजी मग काय जमली त्याची तब्येत मग. हो काय बाबाला फोन केला तर म्हणे जमली म्हणते म्हणे. अरे बाबा डबल एनर्जीने कामं करून राहिले ते आता तर. मग काय सांगा तुम्हाला त्या दिवशी आता ते तब्येत पोट बिघडलं होतं म्हणून ते गेलते नदीकडे कुठेतरी गेलते ते. हो आपल्याला वाटलं बा कुठं फरारच झाले का काहीच नव्हतं झालं ते. हो त्यावेळेस तर सिलेंडर दिसले आल्या ना मला त्याने फोन केला. आम्ही बसलो गावभर पाय. हो नाही पडलं ते पण आता हे मोठं गंभीर झालं म्हटलं पाय तुम्ही आता पहिले शिंग मारायला फोन लावतो. हो ठेवतो मग. देवदत्त भाऊ हो आता हे तर राजा दोन्ही ठिकाणी आता. हो बडभाऊच्या घरी नाही नलू मॅडमच्या घरी नाही. हा हो आता हे बहुतेक आता ट्युशन क्लासेस होऊन यायला उशीर झाला असं यायले. हो शिंगमारे सरले माहीत असेल म्हणते बा. हो त्याला लावा लागेल जरा फोन नाही का. हो ते मागच्या वेळेस आपण गेलो त्याला भेटायला ते. हा गुटखा खात जायते वर्गात नाही पोट्टेले फालतूच्या खराब सवय लावल्या त्यानं. हा आपण गेलो त्याला ते. हा मागच्या वर्षी फी माफ केली ती पोट्टेची. हा आपलं ट्युशन क्लासेस फुकट शिकवतो म्हणे. हो त्याला लावून पहा म्हणते बा.
ते का ते घनघने ते नाकात बोलते ते ना, अरे हो 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 ते का बाबा, ते तर लय कलाकार आहे. हो त्यानं बहुतेक मला तर वाटते पोट्ट्याला तंग केलं का काय सांगा फीसाठी. हो म्हणून काय पोट्ट्याला उशीर गिशीर झाला असन, एसटी हुकली असन द्यायची. हो आणि आता ते टेन्शनमध्ये असतील बहुतेक, हा असा मला अंदाज दिसून राहिला मला. हो बहुतेक तिथंच असं नाही तर ते ट्युशन क्लासेसमध्ये. हो ना तेच म्हणलं, फालतू पैशाला तंग करत असन, फी गेले तर पोट्ट्याला फालतू दटावलं असन त्यांना, तर काय सांगता येते. आजकालचे पोट्टे घेते टेन्शन बाद. टेन्शन म्हणजे काय सांगा आता, पोट्टे देखता अपमान नाही होत कर बा. मग आता पोट्टे देखता म्हणलं, हा तुझी फी काही आणतं रे काही देतं रे. हा काही काही शाळेवाले लय त्रास देते तर. हा पोट्टे पूर्ण वर्गात उभं करते, कोणाला पेपर देत नाही. हा अशा पद्धती काही काही ठिकाणी होते ना. मग त्या पोट्ट्याच्या मनावर परिणाम होते ना त्या गोष्टीचा. लावर त्याला फोन, हो नाही तर मीच बोलतात त्या संग. मीच लावतो पहिले. कुठं आहे म्हणतो आमची पोट्टी. 1 मिनिट पाहू द्या काय आहे तर. बरं बोल ना मग, तू बोल मी बोलतो. हो लाव फोन लावतो ऐचून लाव.